भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का. प्रचार पत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचे फोटो हटवले. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विषय. भाजपसोबत शिंदे गट गेल्याने अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. विद्यमान खासदारांना आपली खासदारकीची तिकिटे मिळवता आलेले नाही. मित्रपक्षाचे उमेदवार सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनेवर आल्याचे चित्र दिसत आहे. शिंदे गटाचे नेते सुरेश नवले एका मुलाखतीत म्हणतात, मुख्यमंत्र्यांना कंसात एकनाथ शिंदे चक्रव्यूहात अडकले असून त्यांचा अभिमन्यू झालाय. भाजपच्या बट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत, असा संताप नवले यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना नवले म्हणाले, राज्यामध्ये शिवसेनेचा बळी देणे आणि शिवसेना संपवण्याचे कारस्थान भारतीय जनता पार्टी करत आहे. भाजप शिवसेना पक्ष संपवत आहे. आयबीचा रिपोर्ट सर्व्हे निगेटिव्ह आहे म्हणत उमेदवारी नाकारत आहेत. भाजपच्या दबावाला एकनाथ शिंदे बळी पडले आहेत. मुख्यमंत्री भाजपच्या दबावाला एकाकी तोंड देत आहेत. ते कमी पडत आहे. भाजप सामूहिक दबाव टाकत आहेत, असे आरोप नवले यांनी भाजपवर केले आहेत. दरम्यान याचा प्रत्यय यायला सुरुवात झाली आहे. नारायण राणेंच्या प्रचार पत्रकावरून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो गायब झाले आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. शिवसैनिकांनी नारायण राणेंचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. राणेंना तिकीट दिले म्हणून अगोदरच शिवसैनिक नाराज होते, परंतु पक्षाचा आदेश मानून त्यांनी कामास सुरुवात केली होती. शिवसैनिकात असलेली नाराजी दूर करण्याचे काम उदय सामंत आणि किरण सामंत गेले काही दिवस करत होते. आता कुठे त्यांच्या प्रयत्नांना यश येत असतानाच उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर चक्क बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो नसल्याने शिवसैनिक चिडले आहेत. सिंधुदुर्गात भाजप आपल्याला विश्वासात घेऊन काम करत नसल्याचे शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांगत आहेत. जोपर्यंत विश्वासात घेऊन काम करत नाही तोपर्यंत लोकसभेचे काम करणार नसल्याचे शिंदे शिवसेनेने म्हटले आहे. 7 मे 2024 रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. मतदानाला अवघे 15 दिवस बाकी असताना अजूनही शिंदे गट विरुद्ध भारतीय जनता पार्टी यांच्यात वाद सुरू आहे. समन्वय बैठका सुरू असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण असल्याचं दिसतं. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.